सत्याचा मोर्चा निघणार आहे आणि त्याकरता ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत। सध्या आपण बघतोय पालघरहून तुलसी जोशी आणि अनेक त्यांचे कार्यकर्ते हे एकत्र आलेले आहेत। राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे मुखवटे घालून त्यांचे कार्यकर्ते हे सहभागी झालेले आहेत। मतचोरीबद्दल आपण बघतोय की त्यांनी अशा पद्धतीचं आंदोलन छेडलेलं आहे। पालघरहून तुम्ही आलेला आहात, काय नेमक्या भावना आहेत, कशा पद्धतीची तयारी आज पाहायला मिळेल? सन्माननीय राजसाहेबांनी जो आज मतचोरांसाठी जो एक आंदोलन पुकारलेलं आहे, अख्ख्या महाराष्ट्राला का अख्ख्या हिंदुस्थानला एक प्रकारची ऊर्जा मिळालेली आहे। कारण का असं नेतृत्व आजपर्यंत कुठल्या मायकालालने केलं नव्हतं आणि हे सन्माननीय राजसाहेबांनी करून दाखवलं। कारण काय या दिल्लीच्या सरकारकडे ईडी आहे, सीबीआय, निवडणूक आयोग आहे आणि यांच्याकडे सगळी सत्ता असून हे लोक त्यांच्या मनमर्जी काम करणार। आणि त्या सन्माननीय राजसाहेबांनी एकच सांगितलेलं आहे, तुम्ही या याद्या ज्या मत चोरून जे लोकांना निवडून आलेले आहेत त्याच्यानंतर जे आता जे या सुधारणा केल्या आहे मत यादीमध्ये, तरच निवडणुका लढवा, नाहीतर निवडणुका लढवू नका आणि जनता आता रस्त्यावर उतरणार आहे। तुमच्यात चाबूक असूड आम्हाला पाहायला मिळतोय। खरंच निवडणूक आयोग या सगळ्या मोर्चाची दखल घेईल असं वाटतं? नाही घेतला तर सन्माननीय राजसाहेबांचे फक्त आदेशाची वाट बघतोय, त्यांना घ्यावेच लागेल। त्यांचे आजोबा पंजोबा त्यांचे वरतून आले ना तरी ते आम्ही कधी घाबरणार नाही आणि फक्त सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशाची वाट बघतोय। अगर आदेश आला तर त्यांना झुकावंच लागणार आहे। आपण बघतोय की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या मोर्चाच्या निमित्ताने एकत्र आलेले पाहायला मिळतात। दोन्ही भाऊ एकत्र आहेत। शरद पवार मैदानात उतरणार आहेत। सर्व पक्षीय नेतृत्व यामध्ये सहभागी होणार आहेत। विरोधकांचा आवाज हा आपल्याला बुलंद झालेला पाहायला मिळणार आहे। पालघरवरनं सकाळपासूनच आपण बघतोय की या सगळ्या विविध भागातनं हे कार्यकर्ते एकत्र व्हायला आता सुरुवात झालेली आहे। व्हिडिओ प्रवीण शेट्टीसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।